मध्ये हा बॉल स्टॉप केला जाईल तोपर्यंत एक धाव मिळते. दोन्ही फलंदाज मात्र चेंडूवर करडी नजर ठेवून खेळतायत. स्ट्रोक साठी जागा बनवतायत, बॉलला येऊ देतात, योग्य त्या वेळेला बॉल कनेक्ट करतायत. सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे पॉवर प्लेचं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन्ही संघांना समान संधी आहे पॉवरफुल खेळ दाखवण्याचा. गोलंदाजी करणारा संघ देखील पॉवरफुल खेळ दाखवू शकतो, विकेट घेऊ शकतो, धावांना अंकुश लावू शकतो डेडिकेशन असेल तर. आणि दोन फलंदाज कुठल्या नावाचे आहेत, कुठल्या इतिहासाचे आहेत याचा विसर करून जर FM बॉयज गोलंदाजी केली तर मात्र कुठेतरी अडसर बनू शकेल. अवे फ्रॉम द बॉडी पुन्हा एकदा खूप जास्त लांबून खेळण्याचा प्रयास झाला होता. हलकसा एज लागून यष्टिरक्षकाकडे बॉल विसावतोय तोपर्यंत एकदा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते 3 वर. 3 बॉल्स 3 सिंगल्स. चांगली बॉलिंग या ठिकाणी सेबनने केलेली आहे, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशाच गोलंदाजाची आवश्यकता होती आणि खूप चांगला ऑप्शन या ठिकाणी कॅप्टनने यूज केलाय सेबनचा. छोटासा रनअप, मिडियम पेस. हो, खूप चांगला बाउन्स या ठिकाणी मिळालाय बॉलला. टर्फ विकेट आहे आणि टर्फ विकेट असताना मात्र गोलंदाज भाव खाऊन जातोय असं आपण गेल्या 4 दिवसांपासून अनुभवत आहोत आणि या सकाळच्या सत्रामध्ये देखील तेच तुम्हाला पाहायला मिळते. पिचिंग चांगली होती, पिच झाल्यानंतर बॉल हलकासा बाउन्स घेतोय आणि फटका एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये खेळायचा होता तो फटका मात्र खेळता येत नाहीये. यावेळेस हुक केलंय, क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट लेगला, तो एक सहज सोपा झेल कंप्लीट करेल आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजे स्टीम जेब बॉयजला. विकेट डाऊन. या दिवसभरामध्ये खेळणार आहेत. त्यातल्या त्यात पहिला सामना चालू आहे FM 11 आणि जेब बॉयजचा. तर आमच्याकडे रिपोर्टिंग केलेली आहे ती म्हणजे पल्लोकर फायटर या संघाने. तर राम वॉरियर्स आणि मांडवी परिवार या दोन्ही संघाच्या कॅप्टनचा रिपोर्ट करायचे, आपले टी शर्ट कलेक्ट करायचे ही विनंती. पल्लोकर फायटर्स हा संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर मांडवी परिवार आणि राम वॉरियर्स या दोन्ही संघांनी येऊन आपल्या टी शर्ट कलेक्ट करायचे आणि आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये रिपोर्टिंग करायची. सेबन दर्जेदार षटक आतापर्यंत हाताळले, अनंतला बाद केल्या. नवीन फलंदाज प्रवीण नाईक तुम्हाला आता नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. स्ट्राईकवर अजूनही किल्ला लढवण्याचं काम करतोय लल्ला यादव. पवित्रा व्यवस्थित नव्हता, फ्रंट फुटला बॅलन्स करून बॉडी वेट ट्रान्सफर करून खेळायचा होता, पण मात्र बॉलिंग खूप चांगली सेबनची पाहायला मिळाले. दबाव वाढवत गेलाय शेवटच्या क्षणांपर्यंत. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 1 गडी बाद 3 धावा जेब बॉयज. 5 षटकांचं क्रिकेट आहे. हे तुम्हा दोन्ही संघांचं काम आहे. पाहूया हा सामना शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतोय का. अतिरिक्त उसळी मिळाली या बॉलला. खाजा बॉलिंग ट्रॅकवर येते रोड एंड. यावेळेस खांद्याचा अतिरिक्त वापर केला गेला, आपटून टाकण्याचा प्रयत्न केला आणि कंट्रोल चुकला. बॉल अतिरिक्त उसळतोय. पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलची खूण केली जाईल. धावसंख्या जाते ती म्हणजेच 4 या आकड्यावर. सावध संत सुरुवात या ठिकाणी जे बॉयजची, कारण महत्वपूर्ण फलंदाज अनंत मांद्रेकर बाद झाल्यानंतर लल्ला यादव देखील थोडासा सांभाळून खेळण्याचा प्रयत्न करतोय. स्ट्राईकवर आहे प्रवीण, चांगले ऑफ ड्राईव्ह. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक पुढे येईपर्यंत एकदा पूर्ण स्ट्राईक रोटेट होते. स्ट्राईकवर लल्ला यादव पोहोचतोय. चांगला बॉल होता, हाफवाली घेऊन खूप चांगल्या ड्राईव्ह केलं जाते बॉलला. धावसंख्या 1 ने जाते, पुढे पोहोचते म्हणजेच 5 या आकड्यावर. सिंगल्स सिंगल्स सिंगल्स, प्रत्येक बॉलवर तुम्हाला सिंगल्स पाहायला मिळालेले आहेत. बॉलिंग ट्रॅकवर असेल खाजा पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. शफल झाला. यावेळेस मात्र बॉलला स्विंग करायचा होता, कनेक्शन प्रॉपर झालं. टॉप एज क्षेत्ररक्षक नव्हता मिड ऑनला. फॉलो थ्रू मध्ये उलट दिशेने बॉल अडवण्याचा प्रयत्न खाजा करतोय, पण त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल लँड होतो. दरम्यान 1 धाव पूर्ण करण्याची संधी होती. एका धावेची वाढ, धावसंख्या जाते 1 गडी बाद 6 धावा जेब बॉयज.
विखुरलेलं क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं. ऑन साईडला आपण पाहू शकतोय 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जाऊ दिलंय, छेडखानी नाही, कारण खात्यामध्ये धावा कमी आहेत, त्यामुळेच कुठल्याच पद्धतीचा धोका पत्करण्याच्या तयारीत नाहीये जे बॉईज हा संघ. वाईट बॉल, वाईटची एक धाव मिळते, ती मात्र धाव व गोळा करण्याचं काम फलंदाज करतायत. महत्वाचं क्रिटिकल कंडिशन आहे आणि या क्रिटिकल कंडिशन मधून ICU मधून जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट व्हावं लागेल जे बॉईजला. बघा, प्री डिसाइडेड ऑन साईडला खेळायचा पवित्रा घेतला होता, फुल स्ट्रोक खेळायचा होता, पण मात्र बॉलचा जो स्पीड आहे तो टप्पा पडला थोडासा कमी झाला आहे आणि त्यामुळेच मात्र स्ट्रोक अगोदर ऑफर केला गेला, बॉल थोडासा उशिराने आलाय, त्यामुळेच मात्र अचंबित झालाय फलंदाज प्रवीण. यावेळेस कनेक्शन प्रॉपर झालंय, बॉल जातोय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार बीतोय या दिवसातला, या डावातला, या सामन्यातला पहिला षटकार. सर्वांना 31 डिसेंबरची बॉल पाठवून देतोयस. चला, बॉलमैन को सभी बॉलमैन को निवेदन करना चाहते हैं, सभी ने अपनी पोजीशन लेनी है. सभी हमारे बॉल बॉयज जो गए 4 दिनों से बहुत अच्छी मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट के लिए, सभी बॉल बॉयज से निवेदन करना चाहते हैं आप अपनी पोजीशन प्रॉपर लीजिए प्लीज. थैंक यू. या 7 धावेने धावफलक गरुड झेप घेतोय आणि पोहोचतोय 13 या आकड्यावर. 1 गडी बाद 13 धावा. चांगल्या फटका या ठिकाणी प्रवीणचा पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा खराब बॉल, आखोटप्याचा बॉल उडवलाय, स्विंग केलंय, डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम सिक्सर. पोचले ती म्हणजेच आता 19 या आकड्यावर. कुठेतरी संत धावगती होती, त्या धावगतीला एक्सप्रेस वेने पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रवीण करतोय. पुढचा बॉल खाजाचा. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळायचं होतं, एलिव्हेट करायचं होतं, पण प्रॉपर कनेक्शन झालं नाही. एक धाव तर पूर्ण केली. एका धावेची वाढ, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 या आकड्यावर. 2 षटकांची या ठिकाणी समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जे बॉयज टीमची धावसंख्या झाली 1 गडी बाद 20 धावा. काय म्हणाल प्रसाद सर, ही सुरुवात, ही सकाळची पहिली मॅच आहे, दोन्ही संघ मात्र नवीन आहे, अभ्यास नाही दोन्ही संघांना एकमेकांचा, आणि त्यातल्या तर पहिल्या षटकामध्ये धावा फक्त होत्या त्या म्हणजे 3, आणि त्यानंतर या दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा खाजाने खर्च केल्यात. नाही, हेच तर काउंटर अटॅक होतं निश्चित म्हणे की पहिल्या षटकात धावा खूप कमी होत्या, अशा मोमेंटला धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न इथे मात्र केला गेलाय. आणि गोलंदाजी मार्कवर सुनील तर गोलंदाजी करण्यासाठी या संघात खूप चांगला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. या संघामध्ये आपण पाहतो एक मुरली, खाजा, नवाज, रमेश, गणेश, सतीश, संतोष, सुनील, सिब्बान शेख, बापू खडताळे म्हणजेच श्रीकांत खडताळे, पप्पू, जाकीर आणि अरुण असा एक संघ बांधला तो म्हणजेच FM11 या संघाने. तर दुसरीकडे आपण जर संघ बघूया तर निश्चित आपण पाहतो म्हणजे जे बॉईज समीर ठाकूर, रोहन साळगावकर, साईश झोरे, जॉन्टी, जिशान, रोहन साळुंके, प्रवीण नाईक, लिल्ला यादव, अनंत, अकबर, जयंत, हकीम आणि ॲग्नेल तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑल द बेस्ट. स्विच हिट, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. हा ना करता करता तो पहिल्या धावाचा कॉल आहे. खूप वेगाने लल्लाने कॉल दिला होता, स्वीकारलाय तो म्हणजेच प्रवीण वेगाने 1 धाव कंप्लीट केली गेली. क्या बात आहे. ही कॉलिंग खूप महत्वाची आहे आणि एस आणि नोचा स्वीकार नकार या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आणि विश्वास होता प्रवीणला की लल्ला पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचणार आहे आणि त्यामुळेच मात्र त्याने त्याच्या कॉलला स्वीकारलं आणि वेगानं 1 धाव कंप्लीट केलंय. जे बॉयची धावसंख्या झाले 1 गडी बाद 21 धावा. आणि स्ट्राईकवर प्रवीणला असणं देखील तितकंच गरजेचं आहे, पण लल्लाचं देखील खेळपट्टीवर राहणं तितकंच गरजेचं. त्यामुळेच मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्टअप होते. काहीतरी अनंत मांद्रेकर लवकर बाद झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी चांगली पार्टनरशिप या ठिकाणी बिल्टअप होते प्रवीण आणि लल्लाची. गोलंदाजी मार्कवर सुनील होते, 202 क्रमांकाची जर्सी परिधान केला. आपण जर क्षेत्ररक्षकाचा आढावा गेला तर शॉर्ट फाईनल का क्षेत्ररक्षक आहे, शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्यानंतर कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग.
हो, यॉर्कर लेन बॉल होता, आडव्यापणे खेळायचा होता, स्लॉक करायचा तो बॉलला. अपील तर केली गेलेली आहे, अपीलमध्ये स्वारस्य नव्हतं. एकदा तो पळून पूर्ण केले. पंचांचा इशारा आहे तो लेग बाईज. लेग बाईजची एक धाव मिळेल. लेग बाईजच्या एका धावीने धावसंख्या जाऊन पोहोचते एक गडी बाद 22 धावा. शफल होऊन खेळायचा प्रयत्न केला जातो, यशांच्या समोर येऊन खेळायचा प्रयत्न केला जातोय, कारण रिस्क घेणं खूप महत्वाचं आहे. रिस्कला सक्सेसमध्ये परिवर्तित करण्यासाठी खूप डेडिकेशन असणं गरजेचं आहे. तुमची इच्छाशक्ती प्रबळ असणे गरजेचं आहे. सराव प्रॉपर झाला पाहिजे. यावेळेस स्ट्रेट ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक दुरून येतोय लॉंग ऑनचा. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावासाठी कॉल आहे. आता मात्र धोकादायक सिच्युएशन आहे. वेळीच नकार दिला जातो. शिब्बान त्या ठिकाणी आलाय. थ्रो करेपर्यंत खूप चांगला नकार त्या ठिकाणी लल्लाचा, आणि तो स्वीकारलाय प्रवीणनं. नाहीतर क्रिटिकल कंडिशन तुम्हाला पाहायला मिळू शकली असती. कुठला तरी एक फलंदाज बाद होऊ शकला असता. हे प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्वाचं. जेव्हा तुम्ही खेळ करता तेव्हा धानीमनी नसते, आपण आपल्या फ्लो मध्ये असतो, आणि हे सर्व कधी तुम्ही प्राप्त करता. खूप मोठं क्रिकेट जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा हे गुण तुमच्या अंगामध्ये येत असतात. धावसंख्या झाली ती म्हणजे एक गडी बाद 23 धावा. सुनील बॉलिंग ट्रॅकवर चांगलं षटक आतापर्यंत हाताळलंय. 3 बॉल्स फेकलेत, फक्त 2 धावा खर्च केलेत. पंचांच्या उजवीकडून यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात केलाय. स्ट्रोक मध्ये ताकद नव्हती. झेलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद. राम वॉरियर्स आणि मांडवी परिवार दोन्ही टीमच्या कॅप्टनचं रिपोर्ट करायचंय, अन्यथा सामना 4 षटकांचा खेळवण्यात येईल. पुन्हा एकदा मी पुकार देतोय, राम वॉरियर्स और मांडवी परिवार के टीमों के कैप्टन्स को हम निवेदन करना चाहते हैं आपको रिपोर्ट करना है कमेंट्री बॉक्स में, और एल्स और आपकी मैच 4 ओवर की खिलाई जाएगी. थैंक यू. बघा, स्ट्रोक चांगलं होतं, कनेक्शन चांगलं होतं, आणि शॉट सिलेक्शन देखील चांगलं होतं. पण मग सकाळच्या सत्रामध्ये मात्र ताकद जास्त लावणं स्ट्रोकला हे गरजेचं आहे, कारण दमट वातावरण असते, बॉल तितकासा ट्रॅव्हल होत नाहीये, आणि त्यामुळे स्ट्रोक्समध्ये जर ताकद असती तर बाउंड्री लाईन नक्कीच क्लिअर झाली असती. दरम्यान विकेट डाऊन होतोय तो म्हणजे लल्ला यादवचा. 3 धावा करून तो बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातोय. नॉन स्ट्राईक एंडला तो असणार आहे. जर्सी क्रमांक 213. ओव्हर द विकेट. स्विच हिट, बट स्वीट हिट ठरली नाही आहे. या ठिकाणी कुठलंच कनेक्शन नाही आहे. बॉल चांगल्या दर्जाचे हाताळलेत आतापर्यंत जे बॉल्स हाताळलेले आहेत बॉलर सुनीलने. दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू आमच्या कमेंट्री बॉक्स में लगेच पाठवा. दोनों टीमों के एक्स्ट्रा प्लेयर को जल्द से जल्द हमारे कमेंट्री बॉक्स में आना है प्लीज. दोनों टीमों के स्कोर हो चुका है 2 विकेट के नुकसान पर 23 रन जे बॉयज. हो, स्ट्रोक चांगला आहे, पण पुन्हा एकदा तेच चित्र मैदानामध्ये ताकद नव्हती. यावेळेस कनेक्शन प्रॉपर, स्ट्रोक सिलेक्शन प्रॉपर, पण मात्र ताकद नव्हती. आणि 2 महत्वपूर्ण सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचतायत आणि 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आत येतील. दोनों टीम के कप्तान से ऑलरेडी हमारे कमेंटर ने अनुरोध किया है आपको आना है तुरंत, अदरवाइज आपको भी पेनल्टी दिया जाएगा. यहाँ पे नए बल्लेबाज आए हैं, हमारे पास जर्सी का नंबर हमारे पास मौजूद नहीं है. बैट्समैन कौन आया है हमको बिल्कुल भी पता नहीं है. तुरंत भेजना है. दोनों टीम के कप्तान से अनुरोध है, आपका 12th मैन तुरंत भेजिए.
चला पुन्हा एकदा जाऊया. थोडासा तांत्रिक बिघाड या ठिकाणी होतोय, त्यामुळे वारंवार हा व्यत्यय येतोय. तरी देखील आम्ही प्रयत्न करतोय की लगेच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा. ऑनलाईन प्रेक्षक देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपलब्ध आहेत. सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. धावसंख्या झालेली आहे 31. हो, यावेळेस मात्र लीडिंग एज यष्टिरक्षका मागे बॉल फ्लाय होतोय. शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये बॉल स्टॉप केला जाईल, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाईल. अशा पद्धतीने बॉल्स फेकून झालेत या षटकातले एकूण 3. पहिल्या बॉलवर डबल, दुसऱ्या बॉलवर सिक्सर, तिसऱ्या बॉलवर सिंगल. धावसंख्या जाते ते म्हणजे 32 या आकड्यावर. चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून खेळलं जाते आणि दोन्ही संघांच्या जर्सीज देखील तुम्ही पाहू शकता. पिवळ्या रंगाची जर्सी आहे, एका बाजूला वेस्ट इंडिज वर्सेस ऑस्ट्रेलिया हा सामना चाललाय का असं कुठे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. आणि यस, हेच वेगळं स्वरूप या सांगे प्रीमियर लीगचं. ओहो, यावेळेस फ्लिक केलाय बॉलला, उडवलंय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग रिजन मध्ये, डीप मध्ये, सहज सोपाचे स्ट्रोक चांगला आहे, पण मात्र एलिव्हेशन जास्त मिळालंय, डिस्टन्स कमी होतं. जलचीच्या स्वरूपात फलंदाज बाद, बॅक टू डगआउट. मित्र राकेश, मनोज, विघ्नेश, त्यानंतर संतोष नाणेकर, गौरव सावंत, सुदर्शन, सर्व खूप चांगलं काम करतायत. हे महत्वाचं आहे मित्रांनो. डेडिकेशन. tenniscricket.in शी जी टीम जुळली आहे त्या प्रत्येक मेंबरकडे काहीतरी एक खास आहे, त्यामुळे ते tenniscricket.in चे पार्ट आहेत. ऑल टीम थँक्यू. नवाज बॉलिंग ट्रॅकवर येतोय. धावसंख्या 4 गडी बाद 32. जे बॉयज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. ओव्हर द विकेट ड्राईव्ह केलं जाते कव्हर रिजन मध्ये. त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालाय, बॉल अडवताना थोडासा त्रास झालाय. व्यवस्थित पोझिशन न घेता बॉल अडवण्याचा प्रयत्न, त्यामुळेच मात्र तो बॉल कलेक्शन झाला नाहीये. चला पुढचा सामना असणार आहे पालोकर फायटर्स विपक्ष मांडवी परिवार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने आमच्या कमेंट्री बॉक्सची रिपोर्ट करायचा आहे. पुन्हा एकदा मी कॉल देतोय. अगली और टी शर्ट लेके आप जा रहे हो, टी शर्ट पहन के आपको इनिंग ब्रेक में आना है और टॉस किया जाएगा. पालोकर फाइटर्स और मांडवी परिवार दरम्यान 33 धावा धावफलकावर आहेत. धावफलकावर आहेत. 33 रन हो चुके हैं. 4 विकेट के नुकसान पर जे बॉयज है आखिरी ओवर होगा. ये आखिरी ओवर में ज्यादा से ज्यादा रन बटोरने की कोशिश करनी होगी जे बॉयज टीम को. देखते क्या होता है. बॉलिंग ट्रैक पर बॉलर तैयार. राउंड विकेट, फुलटॉस बॉल मिस केलाय. बघा हे असते क्रिकेट. कारण मनामध्ये काहीतरी वेगळा फटका नियोजित केला होता आणि तसाच फटका खेळण्याचा पवित्रा घेतला होता, पण फुलटॉस बॉल जो खूप कमी वेळा तुम्हाला खेळण्यासाठी मिळत असतो त्या बॉलला मात्र बॅटरच्या माध्यमातून न्याय दिला गेला नाहीये. बॉल जो डॉट रिप्ले मध्ये पाहू शकता बघा, एक ज्युसी फुलटॉस होता. थाईज वर जाऊन हा बॉल आदळलाय. थोडासा नाराज असेल बॅटर. पुन्हा एकदा बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर. राऊंड विकेट, चांगला फटका, इनसाइड आउट. लॉंग ऑफ रिजन क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. जयलजीच्या सुरुवात फलंदाज बाद. कुठलाच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तग धरून राहत नाही, हजेरी लावतोय आणि मैदानाच्या बाहेर येतोय. विकेट डाऊन. 33 धावा, 33 रन्स. स्ट्रोक चांगले आहेत, पाहण्यात जोगे स्ट्रोक्स आहेत, पण मात्र ताकद त्या स्ट्रोक्स मध्ये झोकता आलं नाही आहे बॅटर्सला. त्याचमुळे बाउंड्री लाईनच्या अगदी 3 ते 4 फूट आतमध्ये जलजीच्या स्वरूपात सर्व फलंदाज बाद होत आहेत. आपण जर प्रत्येक फलंदाजाचा आपण विकेट डाऊनचा ग्राफ पाहिला तर सर्व बॅटरचे फटके चांगले होते. सीमारेषेच्या अगदी अलीकडे जलजीच्या स्वरूपात ते बाद झाले आहेत. प्रसाद सर. मांडवी परिवार, आपके टीम के कैप्टन को हम निवेदन करना चाहते हैं, आप टी शर्ट पहनिए जल्द से जल्द और इनिंग ब्रेक में टॉस के लिए आइए प्लीज फास्ट, क्योंकि कल का जो दौर था देर शाम तक चला था, इसलिए हम बार बार आपको सूचना कर रहे हैं. शफल झाले, बॉलला उडवलाय मिड विकेट आणि स्क्वेअर लेग रिजनच्या पलीकडे आउट ऑफ द पार्क. ह्यूज 6.
कुठेतरी थांबली होती खूप वेळापासून. त्याला आकार देण्याचं काम, आत्मविश्वास संघाचं वाढवण्याचं काम रोहन करतोय. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर ठोकलाय एक उत्तुंग षटकार. धावसंख्या झाले ती म्हणजेच 39 धावा. पुन्हा एकदा थोडंसं जागावरून खेळायचं होतं. शेवटच्या क्षणाला मन बदललंय. दोन्हीही रोहन आहेत, पण रोहन साळुंके हा एक जबरदस्त खेळाडू, अंडरआर्म क्रिकेटर आहे. जबरदस्त क्रिकेट त्याने खेळलंय. त्याचा आम्ही इंटरव्ह्यू देखील कव्हर केला होता MTCJ टुर्नामेंटच्या माध्यमातून. उमेश 11 संघाकडून तो खेळतो आणि डेडिकेशन आहे या मुलाकडे, आणि खरंच त्या डेडिकेशनच्या आधारावर ती अशी वर्णी मात्र मोठमोठ्या संघामध्ये लागताना आपण पाहिले आहे. पहिलं तर रोहन साळुंके 2 बॉल्स खेळताना 8 धावा आपल्या संघासाठी जोडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 गडी बाद 41 धावा. जेप बॉईज आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झालेला आहे. अजून 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया 50 ओलांडेल का जेप बॉईज हा संघ. बॉलर तयार, बॉलिंग मार्कवर, राऊंड विकेट. चांगला बॉल, ब्लॉक होल्ड डिलिव्हरी, जबरदस्त बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळालं. फॉलो केलं होतं बॅटरला, त्याला जाणवलं होतं की शफल होऊन खेळणार, आणि त्याच्या मात्र बुंध्यामध्ये हा बॉलचा पिचिंग केलं. त्यामुळेच मात्र मनासारखा फटका रोहनला खेळता आला नाही. चांगली बॉलिंग, चांगला कमबॅक रमेशचा या 5व्या बॉलवर पाहायला मिळाला. शेवटचा बॉल असेल. या पहिल्या डावात धावसंख्या झाले 5 गडी बाद 41 धावा. राऊंड विकेट पुन्हा एकदा सज्ज होतो रमेश रोहनसाठी. फुल टॉस आहे, जास्त एलिव्हेशन मिळालं नाही बॉलला. बॉल टप्पा घेतो आणि फिल्डरच्या डोक्यावरून फ्लाय होतोय आणि मिळतो हा चौकार. 4 धावांची वाढ, धाव संख्या 45 आणि जिंकण्यासाठी 46 धावा पूर्ण कराव्या लागतील 30 बॉल्स मध्ये FM11 या संघाला. आपण एक घेऊया छोटासा ब्रेक, आणि या ब्रेक मध्ये टॉस करणार आहोत. आणि टॉस साठी मी आमंत्रित करतोय ते म्हणजेच पालोकर फायटर्स वर्सेस मांडवी परिवार, दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने टॉस साठी यायचंय. आणि जसा पुढचा डाव सुरू होईल आपण मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय मिस्टर प्रसादजी परब सरांना. ओव्हर टू यू प्रसाद सर, वेलकम. M11 दोन संघांमध्ये फाईट पाहायला मिळते. प्रसाद आपण जर बघितलं तर
रोहन साळुंके चांगली बॅटिंग केली, पण मी थोडं सरप्राईज आहे की रोहन साळुंके आपण नेहमी बघतो की आज आपण थोडंसं चित्र वेगळं आहे. रोहन साळुंके मुंबई क्रिकेटच्या माध्यमातून नेहमीच आपल्या संघाच्या माध्यमातून उमेश रेवण खारच्या माध्यमातून तो ओपनिंग करत असतो. पण आज आपण जर बघितलं तर मैदानावर तो आला तो म्हणजे 6व्या क्रमांकावर. हा मॅनेजमेंटचा निर्णय असेल, काय हरकत नाही आहे. निश्चितच अजून तुम्हाला अजून 3 सामने खेळायचे, त्यामुळे निश्चितच पुढच्या काही सामन्यात आपल्याला असं काही चित्र पाहायला मिळेल, काही चेंजेस पाहायला मिळतील, बॅटिंग लाईनअप चेंज असेल, असं काही सुद्धा गोष्टी घडू शकतात. आणि बघायचं मैदानावर ज्याप्रमाणे रोहनने बॅटिंग केली, खूप चांगली फलंदाजी केली मैदानावर आपण बघितलं त्याच्या माध्यमातून आपण फलंदाजी करत असताना त्याने 12 धावांचं योगदान दिलं. आणि प्रवीण नाईक एकमेव फलंदाजी मात्र 16 धावा कुठल्या मैदानावर 2 षटकांच्या मदतीने, जॉन्टी वैयक्तिक 1 षटकार, त्याचबरोबर वैयक्तिक 10 धावांचं योगदान. पण बाकीचे फलंदाज काही वेगळा इम्पॅक्ट दाखवू शकले नाही. आपण गोलंदाजी बघितली, सिब्बान 1 षटक 3 धावा विकेट, त्याचबरोबर ख्वाजा 1 षटक धावा खर्च केल्या, त्या एकूण 17. सुनील, नवाज, रमेश असे मात्र खेळाडू तुम्हाला पाहायला मिळाले. चला ओपनिंग बॅट्समन पाठवा, लगेच वेळ घेऊ नका. FM 11 जो टीम सबसे पहले यहाँ पे रिपोर्ट करेगी उसी टीम को यहाँ पे 5 ओवर का मैच खिलाया जाएगा और दूसरी टीम को 4 ओवर में चेस करना पड़ेगा. बार बार हम यहाँ पे रिक्वेस्ट नहीं करेंगे, पिछले कितने दिन से हम आपको बता रहे हैं. यहाँ पे पहला मैच शुरू हुआ, दोनों भी टीम का 12th मैन नहीं था हमारे कमेंट्री बॉक्स में. ये जरूरी है, एक बड़ा टूर्नामेंट आप खेल रहे हो तो ये बात जरूरी होती है कि हर एक टीम का यहाँ पे 12th मैन हमारे कमेंट्री बॉक्स में होना जरूरी है. आप 12th मैन का यहाँ पे आप नाम दे रहे हो हमारे पास, हमारे लिस्ट में अपडेट कर रहे हो, तो यहाँ पे वो 12th मैन को बैठना इंपॉर्टेंट रहेगा. इतनी बात याद रखिए. या आपण सुरू करूया दुसरी इनिंग, जिथे मात्र 46 धावसंख्येची गरज आहे. 9.00च्या गतीने 45 धावा कुठल्यात पहिल्या सत्रामध्ये. आता मात्र 9.20ची गती राखायची आणि 46 धावा कुठायच्या आहेत त्या FM 11 या संघाला. ऑल द बेस्ट. सामने ते सुरू होतोय. ओपनिंग पेअर ऑन द ग्राउंड. बॅट्समन स्ट्रायकिंग एंडला फलंदाजीला येत आहेत फलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकिंग एंडला गणेश, नॉन स्ट्रायकिंग एंडला जर्सी नंबर 2 आणि स्ट्राईक चेंज होते. संतोष ऑन स्ट्राइक. रेडी क्रॉस करून घ्या. सगळे नियम काय समजून घ्या पाहिजे. मांडवी आपका पूरा प्लेइंग 11 है ना. ये जर्सी नंबर घालून घे रे. जे खेळणार ते सुनील ते टिक कर, जर्सी नंबर टाक. जर्सी नंबर डालो ना. जर्सी नंबर टाक आणि हां हरकत नाही. जेवढे खेळणार तेवढे फक्त टिक करून घ्या. हां ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. निलेश पदेचं आगमन झाले, मनपूर्वक स्वागत आहे निलेश आपलं. आणि वेलकम टू गोवा. गोव्यामध्ये स्वागत आहे. शुभ सकाळ. चला सामना सुरू करायचा आहे. जर्सी नंबर 220 गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो जिशान खान. पहिले षटक लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू अप्रतिम टायमिंग. व्हॉट अ शॉट. इम्प्रुव्हायझेशन. आणि पहिल्या चेंडूवर काय फटका सजवलाय. लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू निघून जातोय. पंचांचा इशारा, चौकार. सुपर टायमिंग. पहिला चेंडू निश्चितच स्ट्राईक एंडला आपण जर बघितलं तर मगाशी थोडंसं चित्र वेगळं पाहायला मिळालं होतं. गणेश स्ट्राईक एंडला आला होता, पण जसं बघितलं की लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, इथे मात्र स्ट्राईक रोटेट करत असताना संतोषला स्ट्राईक एंडला आणलंय आणि संतोषने मात्र पहिल्याचा चेंडूवर एक आक्रमक सुरुवात, एक अप्रतिम आणि निश्चित एक विश्वसनीय सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे. चौकाराने खातं उघडलंय. येस, इट्स 5 ओव्हर्स मॅच. लेफ्ट आर्म वर विकेट. ओव्हर पिच आहे. ऑन ड्राईव्ह केलाय. निलेशचं पुन्हा एकदा स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. आणि तोपर्यंत मिड विकेटला एकदा तिथे कंप्लीट झाली आहे. धावसंख्येवर तुम्ही बघता धावफलकावर थोडीशी मात्र गती पाहायला मिळते. धावफलकावर अंकित झाले एकूण 5 धावा. आणि राईट हँडेड बॅट्समन ऑन स्ट्राईक गणेश येतोय स्ट्रायकिंग एंडला. ट्रॅक चेंज करत असताना आय थिंक लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी सज्ज होते तो जिशान. फील्डमध्ये काय चेंजेस, कारण पॉवर प्ले सुरू आहे. पहिलं रोहन यष्टीच्या मागे रोहन साळुंके.
अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून करिअरची सुरुवात केली या खेळाडूने आणि आता मात्र सध्याच्या घडीला ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये या खेळाडूचा दखल घेतली जाते. ओपनिंग बॅट्समन. नेक्स्ट बॉल फ्रॉम राऊंड द विकेट. जिशान खान. रिव्हर्सचा पवित्र आधीच घेतला होता. चेंडू हवेमध्ये थोडासा मिसटाइम झालाय फटका. एक धाव या चेंडूवर. तुम्ही पाहता स्क्रीनवर आमच्या एका बाजूने सुनील चावरी, मांडवी परिवार कॅप्टन, आणि बघायचं आहे इथे नाणेफेक झालेली आहे. हु वन द टॉस? पाल्लोकर फायटर्स वन द टॉस. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल दोन दिग्गज संघांमध्ये. पाल्लोकर फायटर्स वर्सेस मांडवी परिवार. कॅप्टन सुनील चावरी, मॅनेजर निलेश परदेसी. आणि खूप चांगला आणि दांडगा संघ आहे. या संघात तुम्ही निश्चितच दिग्गज खेळाडूंचा भरणा पाहाल. ते कधी तुम्ही पाहताय म्हणजेच मांडवी पाल्लोकर फायटर. हो, अप्रतिम डिलिव्हरी, ब्युटिफुल डिलिव्हरी, ट्रोक्रशर चेंडू होता. अनप्लेएबल डिलिव्हरी अँड फर्स्ट विकेट डाऊन. पहिलाच धक्का लागला मैदानावर. आघाडीचा फलंदाज गणेश बॅक टू द पवेलियन. धावसंख्या आपण पाहूया. धावफलक अंकित झाली एकूण 7 धावा आणि पहिलाच धक्का लागला मैदानावर तो FM11 या संघाला. Over completed, 7 on the board, loss of 1 wicket. Next batsman बापू श्रीकांत खडताळे, man from नाशिक. आशिष नाशिक हा त्यांचा ओन संघ आहे, स्वतः संघ आहे राजू वाघमारे यांचा, आणि त्या संघाला बिलॉंग्स करणारा खेळाडू तुम्ही पाहतात मैदानाच्या आतमध्ये. काल आपण बघितलं स्पर्धेमध्ये खेळत असताना रवी अहिरेला बघितलं, मुन्ना शेखला बघितलं. दीज प्लेयर ऑल्सो बिलॉंग्स टू RCC नाशिक. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा प्रयत्न होता चेंडू हवेमध्ये. रोहन, एक्झॅक्टली काय केलंय रोहनने? रोहनची चूक असं म्हणायला हरकत नाहीये, कारण स्वतः तो ज्या पोझिशनमध्ये आला होता की झेल मी घेणार, पण समोरचे मात्र खेळाडू पाहतात निश्चित थोडेसे मात्र डायव्हर्ट झाला चेंडू. मात्र 2 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडतोय आणि इथे एक सोपा झेल सुटतोय त्या खेळाडूचा. स्ट्रायकिंग याला श्रीकांत. थोडंसं कॅज्युअल राहिले मैदानावर हे दोन्ही. स्ट्रायकिंग केला श्रीकांत. धावसंख्या धावफलकावर. ऑन साइडला प्रतिम टायमिंग अँड व्हॉट अ शॉट. सुपर टायमिंग फ्रॉम श्रीकांत खडताळे. चेंडू सीमारेषे बाहेर, षटकार. श्रीकांत खडताळे.
श्रीकांत खरताळे धावसंख्या वेग पकडते धावफलकावर. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, सुपर डिलिव्हरी, इन स्विंग पाहायला मिळतोय. हलकासा तुम्ही वादत चेंडूमध्ये गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस टाकलाय आणि इन स्विंग टाकत असं निश्चितच थोडंसं सरप्राईज केलं ते श्रीकांत खडताळेला. धावसंख्या धावफलकावर एकूण अंकित झाली ती 14 धावा. श्रीकांत खडताळे उर्फ बापू स्ट्रायकिंग एंडला फलंदाजी करत असताना तिसऱ्या क्रमांकावर या खेळाडूची वर्णी लागली आहे. 1 डाऊन बॅट्समन. नेक्स्ट बॉल फ्रॉम आकाश अगेन ऑप्शनच्या थोडंसं बाहेर वाईड यॉर्कर, बॅक टू द बॉलर. प्रयत्न चांगला होता आकाशचा चेंडू कव्हर करण्याचा, पण तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होते. थोडीशी मिसफिल्ड आणि धावसंख्या एकने पुढे सरकेल ती 15 धावा धावफलकावर. जर्सी नंबर टाकतो माझ्या त्याच्यावर. 15 ऑन द बोर्ड. सूचना प्रत्येक संघनायकाला मिळाल्या आहेत या स्पर्धेमध्ये खेळत असताना. नेक्स्ट बॉल फ्रॉम आकाश स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन लेफ्ट हँडेड संतोष, ज्याने मात्र चौकाराने खातं उघडलं होतं. शेअर केलंय पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. जेवढं आक्रमण तेवढं संयम सुद्धा माझ्याकडे आहे. जिशानकडे चेंडू निघून जातो तोपर्यंत मिळते ती 1 धाव या चेंडूवर. जिशान खान मयूर स्पोर्ट्सचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. राजू भालेकर ज्यांचा हल्लीच आपण वाढदिवस सुद्धा आपण बघितला. त्यांचा वाढदिवस इथे मात्र निश्चितच साजरा करण्यात आला त्यांच्या परिवाराकडून आणि त्या स्पोर्ट्सला रिप्रेझेंट करतात, त्या स्पोर्ट्स ब्रँडला रिप्रेझेंट करतात जिशान खान मयूर स्पोर्ट्स. नेक्स्ट बॉल आकाश श्रीकांतसाठी क्रॉस बॅटेड शॉट आहे ऑनसाइडला स्क्वेअर लेअर क्षेत्र तिथे जज करतोय आणि वेगवान फटका, जणू काय फटक्याचा चटका लागलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. चौकारासाठी 4 धावा. फलंदाजी एक षटकार एक चौकार. आतापर्यंत या षटकामध्ये जर धावसंख्या आपण जर बघितली तर थोडंसं मागणं षटक ठरले. 13 धावा खर्च केले ते आकाशने. चला बघा पंच तुम्हाला सिग्नल करतात फास्ट खेळायचं, तुम्हाला जास्त वेळ घेऊ नका. धावसंख्या एकूण अंकित झाली तिकडून धावफलकावरती 20 धावा, 1 गडी बाद. समीर ठाकूर येतो गोलंदाजी मार्कवर. समीर एक अनुभवी खेळाडू आहे संघामध्ये. जेफ बॉईस गतवर्षी सुद्धा आपण जर बघितलं तर जेफ बॉईस संघाच्या माध्यमातून खूप चांगला परफॉर्मन्स विथ द बॉल चांगला दाखवला होता तो म्हणजेच समीरने. समीकरण उरले 18 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंग केला लेफ्ट हँडेड बॅट्समन संतोष. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू रीड करायचा प्रयत्न केला, चेस केलं, पण नंतर मात्र चेंडूला जाऊ दिलं. हलकासा इनस्विंग होतोय चेंडू अँड डॉट. संतोष सिंग यांचं आगमन, मनपूर्वक स्वागत आहे. वेलकम गोवा. फुलटॉस आहे पण व्यवस्थित एलिव्हेट झाला नाही चेंडू. जी डीप अशी तशी तिथे कव्हर करेल डीप स्क्वेअर लेगमध्ये, तोपर्यंत एकच धाव मिळते. एलिव्हेशन मिळत नाही कारण फटका ज्याप्रमाणे एक्झिक्यूट केला पोझिशन थोडीशी चुकली होती, त्यामुळे टायमिंग झालं नाही आहे आणि चेंडू तुम्ही पाहतात बरोबर बॅटच्या स्टिकरच्या दिशेने चेंडू लागतोय आणि मिळते ती फक्त एकच धाव ती फलंदाज संतोषला आणि धावसंख्या एकने पुढे सरकते. एकूण अंकित झाला धावफलकावर त्या 21 धावा. 21 लॉस ऑफ 1 चेजिंग द टोटल ऑफ 46 इन 5 overs. इक्वेशन इज 16 बॉल अँड 25 रन्स टू विन. नेक्स्ट मॅचचा टॉस झालेला आहे. पालोकर फायटर्स वर्सेस मांडवी परिवार दोन संघांमध्ये. चेंडू उंच गेलाय, मिस टाइम, पण कोण हा झेल स्वीकारणार. क्षेत्राच्या खूप दूरवर आहेत. गोलंदाज प्रयत्न करतोय पण समीरला यश मिळत नाहीये. कॉन्फिडन्स खूप चांगला होता या मुवमेंटला. तुम्ही जर बघितलं मनीष तर की चेंडू रिलीज केल्यानंतर जेव्हा आपण ते फॉलोमध्ये येतो उलटं येत असताना हा झेल स्वीकारणं खूप कठीण असतं. पण हल्लीच आता चित्रपट आपण बघितला रिलीज झाला 83 त्या वर्षी किंवा त्या स्पर्धेमध्ये किंवा त्या विश्वचषकामध्ये कपिल देव निखतने हा कारनामा केला होता. क्रॉस बॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक शॉट बॅकवर्ड स्क्वेअर लेगमध्ये तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते. धावसंख्या धावफलकावर अंकित झाली एकूण 24 धावा. 24 रन्स ऑन द बोर्ड. एक प्रत्येक संघनायकाला प्रत्येक खेळाडूंना एक माझी नम्र सूचना आहे, नम्र विनंती आहे की आपण आमच्याकडे माध्यम दिलेल्या तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणजे पाण्याचे बॉटल्स असो त्या इकडं बाकी कुठेही फेकू नका प्लीज. एकाच ठिकाणी त्या जमा करायच्या. ॲटलिस्ट
आमच्या कॉमेंटर बॉक्सच्या मागे हुक गेले, चेंडू मध्ये डीप मध्ये क्षेत्र तिथे जज करतोय आणि अप्रतिम क्षेत्ररक्षण, ब्युटिफुल फिल्डिंग, सोकून दिले पूर्णपणे स्वतःला आणि आतमध्ये चेंडू ढकलल्यानंतर तुम्ही पाहता तिसऱ्या धावेसाठी दोन्ही फलंदाज निघाले आणि 3 धावा इथे पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज. गुड रनिंग. पाण्याच्या बॉटल्स ज्या आहेत ना आपल्याला जगआउटमध्ये आपण एका साईडला ठेवायच्या आहेत. इतर असं तिथे मात्र कुठेही कचरा करू नका. आपण काय खाण्यासाठी ज्या वस्तू आणतोय ना त्याचे रॅपर सुद्धा आपण इकडे तिकडे फेकू नका. एका ठिकाणी प्लीज जमा करा. एक चांगली क्रिकेट आपण खेळत आहोत, त्यामुळे या गोष्टीचं आपण भान ठेवा की आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये कुठल्या प्रकारचा कचरा इथे करायचा नाहीये. ही गोष्ट दोन्ही संघांनी मात्र लक्षात ठेवायची आहे. जो सामने ते मैदानाच्या आतमध्ये सुरू असताना. धावसंख्या 27, 13 चेंडू 19 धावांची गरज. ओ गुड बॉलिंग, व्हेरी गुड बॉलिंग. खूप चांगला बाउन्स सुद्धा मिळतोय टप्पा पडल्यानंतर. रायझिंग डिलिव्हरी आणि सरप्राईज करून गेलाय तो चेंडू निश्चित स्ट्रायकिंग गेला श्रीकांत खडताळेला. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि 12 चेंडूमध्ये हव्यात त्या 19 धावा सामना जिंकण्यासाठी जे बॉयच्या समोर FM11 या संघाला. एक गोष्ट खूप महत्त्वाची मी आवर्जून उल्लेख करतो, मागच्या 3 दिवसापासून की 4 दिवसांना आम्ही तो अनुभव घेतोय. एखादा संघ इथे जर येतोय तर त्या संघामध्ये त्यांचे 11 खेळाडू आणि त्यांच्यासोबत त्यांचे मॅनेजर, ओनर, आम्ही जेमतेम 15 ते 16 जणांचं आम्ही एक्सपेक्टेशन ठेवतोय. तुम्ही 26 आणि 27 किंवा 28, 30 जणांना राहणार असाल तर आयोजकांना थोडीशी मुश्किल होते की तुम्हाला अरेंजमेंट करण्यासाठी. त्यामुळे एक नम्र विनंती करतो की जो संघ या स्पर्धेमध्ये खेळतोय ना, तुमची राहण्याची जर सोय करायची असेल ना तर तुमच्याकडे 15 ते 16 जण असतील तरच त्यांची सोय होऊ शकते. अदरवाईज तुम्ही तुमची स्वतःची सोय करा. कारण ही मागच्या 3 दिवसापासून आम्ही गोष्ट अनुभवली आहे. काही ओनर्स आम्हाला प्रॉपर रिस्पॉन्स करत नाही, काही रिप्लाय देत नाही. त्यामुळे आयोजकांची इथे मात्र निश्चितच अशा गोष्टींना फेस करावं लागते जिथे मात्र रूम्स अवेलेबल होत नाही आहेत. आणि त्यामुळे एक विनंती आहे की जेमतेम 15 ते 16 जणांचाच ग्रुप असावा जेणेकरून आम्ही त्यांच्यासाठी एक व्यवस्थित इथे सुविधा करू शकू. 12 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 27 धावा अंकित झाले धावफलकावर. श्रीकांत एका खूप चांगली बॅटिंग करतो. 7 चेंडू 14 धावांचं योगदान. तर संतोष आतापर्यंत 9 चेंडूमध्ये 12 धावांचं योगदान देत असताना एक गडी गमावला आतापर्यंत, तो म्हणजेच फलंदाजी करताना FM11 या संघाने. चांगला संघ बांधला. एका तुम्ही पाहतात चांगली बॅटिंग सुद्धा सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होईल तो रोहन साळगावकर. इनसाइड एज मागे जातो चेंडू रोहनला बीट करून आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. अकरा चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. पहिला सामना अत्यंत रोमहर्षक पाहायला मिळतोय या दोन बलाढ्य संघांमध्ये. राम वोरीचा संघ तिसऱ्या सामन्यामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळेल. या सामन्याचा विजेता संघ त्या संघाबरोबर फाईट करेल ते तिसऱ्या सामन्यामध्ये. FM11 वर्सेस जे बॉयचा सामना सुरू करा. 11 चेंडू आणि गरज आहे ती 18 धावांची. फुल टॉस आहे. क्रॉस बॅटेड शॉट मिड विकेट क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये पटाला बीट करून चेंडू डोक्यावरून निघून जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. नऊ चेंडू आणि गरज आहे ती 13 धावांची. आपण पाहतात संस्थान क्रिकेटर्स आयोजित सांगेम प्रीमियर लीग सीझन 16 16वा पर्व या क्रिकेट स्पर्धेचा 5वा दिवस. ओ अवे फ्रॉम द बॉडी थोडासा लांब ठेवले चेंडूला. रोहन चेंडू कव्हर करतोय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच बिटवीन मांडवी परिवार वर्सेस पालोकर फायटर्स. खूप चांगला फटका बॅक टू द बॉलर. खूप चांगला एक्झिक्युशन पाहायला मिळते. डीप मध्ये लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करेल. लल्ला यादव चेंडू कव्हर करतो. तोपर्यंत एकच धाव मिळते या चेंडूवरती संतोषला. आणि धावसंख्या हळूहळू पुढे सरकते. धावफलकावर अंकित झाला एकूण मला सांगतात विराज तेंडुलकर. 34 धावा धावफलकावर. जर्सी नंबर मेन्शन कर ना. तू टाकलायस मांडवी परिवार तर ना म्हणजे एखादा प्लेअर जर आला नाही तर आम्हाला माहिती पडेल. चेंडूला तुम्ही पाहतात रोल केलाय. कार्पेट शॉट पाहायला मिळते. दूरवर नाही तर चांगल्या क्षेत्रात पाहायला मिळते. 2 धावांचा प्रयत्न. संतोष पोहोचणार का?
आणि इथे सुद्धा हा प्रयत्न होता की फलंदाज श्रीकांत खडताळे पोहोचणार की नाही, पण पंचांकडून काहीच रिॲक्शन नाहीये, काहीच रिप्लाय नाहीये, काहीच इम्पॅक्ट त्यांच्याकडून हा इम्पॅक्ट नाहीये आणि त्यामुळे फलंदाज सुरक्षित आहे तो क्रीजमध्ये. लास्ट ओव्हर टू गो, 6 बॉल अँड 10 रन्स टू विन. 6 चेंडू आणि गरज आहे ती मैदानावर 10 धाब्यांची. सिक्स बॉल अँड 10 टू विन. क्लोज एन्काउंटर, क्लोज मॅच, क्लोज फिनिश. बघायचंय कुठल्या संघाच्या बाजूने सामना आहे ते झुकणार. प्रत्येक संघाला या स्पर्धेमध्ये 4 लीग मॅच खेळायच्या आहेत. एकूण 5 संघांचा चमू आहे किंवा 5 संघांचा ग्रुप आहे, त्यामुळे एकमेकांसमोर तुम्हाला खेळायचंच आहे ॲट एनी कॉस्ट. तर पेडणेचा हा खेळाडू साईज जोरे बघायचं या 7 चेंडूत तो 10 धावांचं रक्षण करणार का. 10 रन्स टू विन फ्रॉम द 6 डिलिव्हरी. साईजोरेचा पहिला चेंडू, अप्रतिम फटका, लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिलाय. दणदणीत आणि सणसणीत षटकार. लिडिंग ए चेंडू हवेमध्ये मिस टाइम. बघायचं तिथे लल्ला पोहोचणार का, पण 2 धावांचा प्रयत्न असेल तो म्हणजे संतोष आणि त्याचबरोबर श्रीकांत आणि 2 धावा इथे पूर्ण सुद्धा होत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरकील. एकूण अंकित झाले ते 44. अवघ्या 2 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. 4 बॉल अँड 2 रन्स टू विन. चला दोन्ही संघ रेडी द्या. मांडवी परिवार आणि पालोकर फायटर्स रेडी राहायचं ताबडतोब. अवघ्या 2 धावांची गरज आहे. लगेचच सामना सुरू केला जाईल. कुठलाही इथे मात्र वेळ जळवू नका, वेळ घालवू नका. राऊंड विकेट. स्लोअर 1 चेंडू आहे. फिंगर रोल केले होते, इथे झेल उडाला होता पण थोडासा कठीण होता. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होतील आणि सामना सुद्धा जिंकेल इथे FM 11 हा संघ. आणि चेंडू सीमारेषच्या बाहेर निघून जातो. येतोय तो चौकार, तो फलंदाज संतोषच्या बॅटमधून. अभिनंदन. जिन्होंने बहुत ही अच्छी बल्लेबाजी की FM 11 के माध्यम से, वो ठहर चुका है इस मैच का मैन ऑफ द मैच, वो संतोष. तो गेस्ट के आने के बाद गेस्ट के हाथों से आपको मैन ऑफ द मैच का अवार्ड दिया जाएगा. थैंक यू सो मच. अगला मुकाबला आपका तीसरा होगा. इसके बाद याद रखना है आपको, राम वॉरियर्स के सामने आपको खेलना है FM 11 का मैच. ये इस मैच के बाद चालू है जो मैच, उसके बाद आपका मैच खेला जाएगा. दुनिया